भिवंडी तालुका वेहले गांव शिव मंदिर रेतीबंद रोड पर ज्ञान योगी हरिपाठ मंडल वेहले सारंग गांव व वेहले गांव के ग्रामस्थ मंडल व महिला मंडल द्वारा अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन दिनांक 26 फरवरी 2025 से 1 मार्च 2025 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, प्रवचन, हरिपाठ, काले का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। वैकुंठात कोण? विष्णू, ब्रह्मदेव। सत्यलोकात वृंदावनात देव खेळायला लागला। एक दिवशी त्याने धाडस केलं आणि बोलला, मी गोपाल नेसला की मला देव माझ्यात घेईल। कोणाला पण आता मग असे हरिपाठ मंडळ आलं। रेश्माबाई काय झाले? मंडळाने दिलेल्या वह्या आणि संतोष दादाच्या आई वडिलांच्या प्रित्यर्थ दिलेल्या वह्या फोटो पण दिलं। मी तिथं सांगितलं, मी ती क्लिप केली की भाटाळे दापोडे इकडचे हरिपाठ मंडळाने दिले। त्याचं कारण हा आणल्यानंतर कमीत कमी 200 रुपयाचा असतो बाबा, बरोबर ना? नाही साधा हार आपण 100-125 लागतो। अर्धे तुमच्या खिशात ठेवायचे आणि अर्ध्याचेच आणायचे, म्हणजे हार उद्या सकाळी कोमेजून जाईल। पण तुम्ही दिलेला पेन आहेत तिथल्या 3 वाड्या, त्याच्यात आपण ते वाटतो आणि एक्स्ट्रा आलं की आता यावर्षी जसं आपण भांगोळ गावात आगरी समाजाचा गाव आपल्या मसने, माळी, बागडे सगळे मंडळी तिथे आहेत। भगत सगळ्या मंडळींनी एवढं समाधान वाटलं त्या पोरांना की आम्हाला पहिल्यांदा एवढ्या वह्या, पेन, पेन्सिल आपण असं चालू इकडेही या ठाणे जिल्ह्यामध्ये आपण या भिवंडी प्रांतामध्ये सुद्धा चालू करूया। मला फार प्रेम आहे की तुम्ही आणता, फार समाधान वाटतं की खूप मला तिकडची मंडळी बोलतात, रत्नागिरीकडची मंडळी नेहमी बोलतात, महाराज त्या भिवंडी आणि रायगडमध्ये एवढे तुम्हाला हार, आम्ही तुम्हाला हार देत नाही। मी सांगतो एक लक्षात घ्या, हार देणं तुमचं प्रेम आहे, पण एक लक्षात घ्या ना, मला त्याचा फायदा काय, तुम्हाला पण त्याचा फायदा नाही, काहीच नाही। हे काढून ठेवलं, उद्या सकाळी ते कोमेजणार। पण तुम्ही जर 100 हाराचे 50 तुमच्या खिशात ठेवून 50चे पेन आणलेत, तर ते 50चे पेन 5-5 रुपयावाले पेन 10 मुलांच्या आयुष्यामध्ये 15 दिवस, महिनाभर उपयोगाला पडतील आणि तुम्हाला पुण्य लागेल। पांडुरंग तुमच्या भक्तीची दखल घेईल। पण पुढच्या वेळेला आपण असं करूया की ज्यांना शक्य होईल त्यांनी तसं करा। म्हणून गोड चिंतनाकडे आपण येतोय। ब्रह्मदेवाला वाटलं मी कपडे घालून गोपाल गोपवेश धारण करून येईल, पण एक लक्षात घ्या, रोजच्या हरिपाठाची बाई असली की सुंदर ते ध्यान ओढे विटे असं बोललं की तिचा उजवा पाय पुढे आला आणि कधीच्या कधीच असलं की टाळ एकीकडं काय बाय असं इकडचं नाही, इकडचं मस्त ना बघा, ज्या रोजच्या नाहीत ना बघितलं टाळ इकडं आणि पाय पुढं। रोजचा वारकरी ज्ञानोबा तुकारामला उजवाच पाय, तो रोजचा नाही, तो डावा रोजचा नाही। आणि नाचताना नीट नाचत नाही, खेळ येण्याची खेळावा, माझ्यासारखा हा खेळ खेळत नाही। याचा अर्थ हा गोपाळ नाही। हाताला घरच्या बाजूला काढलं, कोण आहेस खरं सांग, हा मूळ रूपात प्रगट झाला। म्हटले लक्षात घे, तुला इथं अधिकार, म्हणजे मी जग निर्माण केले, निर्माण जरी पालन करणारा मी आहे ना, तुला इथं अधिकार नाही। आला राग कोणाला? ब्रह्मदेवाला। म्हणजे मान मिळाला नाही की राग कोणाला येतो? ब्रह्मदेवाला। मान मिळाला नाही की राग कोणाला येतो? इकडचं सांगत नाही मी, नारळ भेटला नाही तर बुवा बिघडतो। याला काय शब्दा करतात का? तो काय शब्द आहे का? याला काय आहे का नाही का? 1-2 डोकरं असं भांडत चाललं होतं, या काही शब्दा करतात का? असं करतात, तुला झाला ते भिकारी बोलतो, झाला सांगा ना। नारळ दिलं नाही होतं आम्हाला, मी गाडी थांबवली, डिकीत माझे 10-12 नारळ होते, सगळं न्या, पण तो बसा। नारळावर आपला मान आहे का? नारळ नाही। आपल्या भक्तीची दखल कोणी घेतली पाहिजे? मी पाकिट सुद्धा उडून बघत नाही,
मला वसंत बाबांनी 10 फोन केले, किती भरू. मला कंटाळा आला. शेवटी मी सांगितलं प्रमोद भावना विचारा, एक मानकुलीच्या किंवा कालवारच्या प्रमोद भावना विचारा काय करायचं मला सांग. एक लक्षात घ्या, मला एवढा अनुभव आहे, ज्या दिवशी कमी पाकिट भेटतं ना त्याच्या दुसऱ्या दिवशी मला 2 पट भेटतं. आतापर्यंत 25 वर्षाचा अनुभव आहे मला. डबल मागायची गरज नाही आणि कमी पडत नाही. मला सांगा काय गरज आहे. मला 25 वर्ष झाली महाराष्ट्रात फिरतो मी. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. आता काल माझ्या फार जवळच्या एका व्यक्तीने कीर्तनाची तारीख घेतली. महाराज किती देऊ. रत्नागिरीला कीर्तन होतं. तुम्हाला द्यायचे तेवढे द्या, तुम्हाला द्यायचे तेवढे द्या. त्या माणसाने 11,000 भरले, पण 50,000ची पावती आळंदीला फाडली. वसूल 50,000ची पावती आळंदीला फाडली. न बोलता महाराज माझ्याकडनं छोटीशी भेट आळंदी करता. आता मला सांगा, मला गरज काय, समाजाचं कार्य करायचंय, तिकडे भेटलंच. याचा अर्थ मागून घ्यायचं नाही. मागून घेतच नाही, मी बुडून घेतो. ते पण आतापर्यंत बघितलं असेल तुम्ही बघा, म्हणून मला सूचना द्यायच्या. महेश महाराज तुम्ही हे चुकताय, मी स्वीकारेन. ऐका, पूर्ण नाव सांगा. यांच्याकडनं मुलांकरता 200 वया त्यांनी डिक्लेअर केल्या. साहेब एक स्टिकर बनवा, तो स्टिकर 200 वयांवर चिटकवा आणि मग वया दान करा. म्हणजे त्या वाटल्यानंतर ह्या कुठल्या गावातनं वया आल्यात हे आपल्यालाही कळेल, त्यांच्या गावात वया जातील त्यालाही कळेल. असं सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करा. आता ऐका, ब्रह्मदेवाला हात मिळून लावला बाय. वा वा. वेळेतल्या हरिपाठ मंडळाकडून सुद्धा 100 वह्या बाय. तसं हरिपाठ मंडळाचं नाव टाकून आठवणीने द्या. जर एक माझ्यापर्यंत पोहोचवायच्या असतील, पेन पण माझ्यापर्यंत पोहोचवायच्या असतील, मी जरी आलो नाही तर मानकोलीचे प्रमोद दादा आहे, कालवारचे प्रमोद दादा आहेत, हे दोन्ही आपल्या मठाशी अटॅच आहेत. मागे लिहिलेलं आहे. आपल्या वेहेळे गावचे समाज कल्याण व्यासाचे संस्थापक अध्यक्ष सोन्या पाटील साहेब यांच्याकडून 200 विद्यार्थ्यांना वह्या देण्यात येणार आहेत. लाख लाख धन्यवाद. असं समाजाचं कार्य करा. ऐका, दरवर्षी आपण आपल्या पाटणोलीच्या सप्त्यात लग्न लावत असतो गरिबांची. आतापर्यंत आपण 24 लग्न, दागिने, कपडे आणि भांडी दिली आणि त्याच्याने आपण केली. म्हणजे कुठून, मी नाही करत, समाजाचा जो पैसा पाकिट मिळतं त्याच्यातून 50% भाग पैसा बाजूला काढला जातो आणि त्याच्यातून आपण दरवर्षी हे उपक्रम करतो. बरं का, यंदाही एक लग्न ठाकूर समाजाचं होणार आहे. अटी 2च असतात, पळून आणलेली नसावी आणि लव्ह मॅरेजची नसावी. उद्या मला कलंक देईल ना समाज. उद्या काय समाज होईल, बोलत मग तो बुवा लपऱ्याची लग्नी करतोय. एक लक्ष, तुम्ही 100 चांगली काम करा, एक काम तुमचं चुकलं तर समाज काय तुम्हाला कलंक देतो. अटी 2च. ऐका, त्याच्यामध्ये भांडी दिली जातात यथाशक्ती आणि मग एक मणिमंगळसूत्र सोन्याचं दिलं जातं, कपडे दिले जातात. फक्त अटी ह्या 2च आहेत. ऐका, आतापर्यंत 24 लग्न. आणि तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो, काल परवापर्यंत मी एक वाक्य बोलत होतो, आमच्या घरात 8 भावांना मुलगी नाही आणि मी एकविरेला नवस केला होता आणि शेवटचा भाव आमचा गेल्या वर्षी त्याचं लग्न झालं होतं. आणि तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो, पांडुरंगाने आमच्या घराण्याचं ऐकलं. 3ऱ्या पिढीत मुलगी जन्माला आली आमच्या घरात. मी 1.25 किलो काजू कतरी वाटली. अरे 1.25 किलो वाटली हॉस्पिटलला. त्या पोरीला त्यांना सांगितलं, त्या होत्या त्या नर्सना, तुम्हाला कपडे लत्ते पाठवून देईन. एवढं समाधान वाटलं. अरे बापरे. एक सांगू तुम्हाला, या विश्वामध्ये घर किती श्रीमंताचं असू द्या, ज्या घरात मुलगी आहे ना त्या घरात प्रेम आहे. महाराज विचार करा, पृथ्वीदानाचं पुण्य आहे. आणि ज्या बापाला 2 पोरगे आहेत, ठार मेला बापूस, काय फायदा नाही. एक खाली राहील, एक वर. प्रमोद दादा तुमचा निवास. बाबा मुली
राजजीवन खरे यांच्या परिवाराचा इथे आमच्या मंडळाच्या वतीने सत्कार होतोय, असंच आम्हाला तुम्ही सहकार्य द्या. कोपरगावामध्ये वैकुंठवासी संतान महाराज पाटील हे 19 वर्षापूर्वी आज ज्या जागेवर मंदिर आहे ते 19 वर्षापूर्वी इथं उकिरडा होता. सगळ्या आजूबाजू सगळी घाण तिथे पडायची, पण तिथे एक शिवलिंग होता की जो म्हणजे कधी होता मला काही माहित नाही, पण साधारण एक 100-150 वर्षापूर्वीचा असेल. तर तेव्हा आम्ही त्या शिवलिंगासाठी मंदिर बनवण्याचं ठरलं. जागा दुसरी ठरवली, परंतु अथक परिश्रम केले, ती इमारत उभी राहिली, पण शिवलिंग तिथे गेलं नाही. मला एका जाणकार माणसाने सांगितलं की हे शिवलिंग हलणार नाही, जिथं आहे तिथं काही करता आलं तर बघा. तेव्हा ही जागा खूप छोटी वाटायची आणि मग मी सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना जमवला आणि आपण इथं मंदिर बनवलं. आणि इथं मंदिर बनवल्यानंतर ह्या जागेवर मी दरवर्षी त्या सप्ताहाच्या निमित्ताने या अनेक म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे, जे चांगले समाज प्रबोधनकार आहेत त्यांचे, त्या सगळ्यांचे पाय या ठिकाणी लागायला लागले. पूर्वी आमचा हा भाग म्हणजे खाडीपासून जवळ आहे, म्हणले पट्टीशी जाऊन कोणतरी खाडीतून मासले आणून खायचा. मग आम्ही असा केला, दोन्ही टाईम जेवण ठेवलं. हे माणसांनी, या एरियातल्या माणसांनी घरात जेवण बनवायचं नाही. नंतर हळूहळू माणसं म्हणजे माणसामध्ये यायला लागली, मग ती स्वतःहूनच सगळं पाळायला लागली. आज 19व्या वर्षानंतर एक आनंदाची गोष्ट अशी आहे की इथलं बरंचसं काम इथले तरुण कार्यकर्ते आणि महिला सांभाळतात. म्हणजे इथं वाढप्याचं काम वगैरे सगळ्या महिला करतात. आणि हा झालेला बदल आहे, जे एकंदरीत मालकरी किती झाले मला माहीत नाही, पण मालकऱ्यांना इथे यायला लावणारी व्यवस्था इथे निर्माण झाली. आमचे वसंत महाराज इथं आहेत, ते पण म्हणजे नंतरच मालकरी झाले, पण ते झाल्यापासून इथे वेळ देतात. अशा अनेक माणसं आहेत तिथे. माझं अजून एक आव्हान आहे की जी तरुण मंडळी आहे, जी माझ्यासोबत असते, त्यांनी याच्यात आणखी लक्ष घातला तर एक आमच्या अडचण एक आहे की इथं जागा कमी आहे. कीर्तन आम्ही खूप मोठे मोठे ठेवू शकतो, पण जागा कमी असल्यामुळे लोकांची गैरसोय होते. तर 19 पुढच्या वर्षी म्हणजे 20वं वर्ष आहे, तो गेला आपला जीवन. आताच बोललो मी की पुढच्या वर्षी जरा काहीतरी म्हणजे वेगळं लोकांना देता येईल. आज महाराजांनी सांगितलं की प्रत्येकाने वह्या द्या, पेन द्या. हा 1985 पासूनचा ह्या गावाचा पहिला उपक्रम आहे. भिवंडी तालुक्यातून पहिले ही सुरुवात या गावातून झाली. त्याच्यानंतर म्हणजे संघटनेचं ते वाटप कमी अधिक प्रमाण राहिलं, परंतु सोन्या पाटीलचं ते वाटप आजपर्यंत सतत चालू आहे, वेगवेगळ्या ठिकाणी असते. हे चांगले विचार तिथून समजा घडले गेले आणि सतत 19 वर्षी मी या सप्त्यासोबत आहे. याचा मला आनंद आहे, अभिमान आहे. गावाला एक चांगली या निमित्ताने गावामध्ये अनेक पक्ष आहेत. आम्ही पक्ष बोलले तर एकमेकांच्याकडे मारक्या म्हशासारखे बघायचो. आज ती सगळी माणसं इथे येतात, एकमेकाला हस्तांदोलन करतात, एकमेकाला मिठी मारतात. हा झालेला या सप्त्याने झालेला परिणाम आहे, हा फरक आहे. आणि म्हणून हा सप्ताह म्हणजे आम्ही असून किंवा नसून पण हा अखंड चालत राहावा ही एवढी इच्छा आहे. आज या सप्त्याचं आमचा 19 वर्ष आहे आणि आम्हाला या सप्त्यामध्ये ग्रामस्थांचा चांगल्या प्रकारे सहयोग आहे याच्यामध्ये. आणि खरोखरच त्यांच्या सहकार्यामुळे हा सप्ताह आम्ही चालवतोय. हे कार्य आमचं एकटेच नसून पूर्णपणे गावाचं आम्हाला सहकार्य आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे हा सप्ताह आम्ही आतापर्यंत चालू शकलोय. असंच आम्हाला सहकार्य त्यांनी करावं ही माझी हात जोडून विनंती आहे त्यांना. आज आमचा सप्ताह हा 7 दिवसाचा होता, आम्ही 3.5 दिवसावरती आणलेला आहे. म्हणजे आम्हाला सहकार्य कमी होतं, त्याच्यामुळे आता प्रोत्साहन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. आज जसं आश्वासन आज त्यांनी आम्हाला दिले, ते आश्वासन त्यांनी कायम टिकवून ठेवावं अशी आम्ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. तसंच आमचे आज गावामध्ये जे तरुण वर्ग आहे, हा तरुण वर्ग भरकट चाललेला आहे. हा कुठेतरी चांगल्या मार्गाला यावा ह्या हेतूने आम्ही हा सप्ताह केलेला आहे, करत आहोत. इकडे बघा समोर.
सहकार्य करतात, विनामूल्य पाणी देतात ते. असं तुम्ही सगळ्यांनी जर आम्हाला सहकार्य केलं, हे कार्य आपलं जोपर्यंत चंद्र सूर्य आम्हाला चांगल्या प्रकारे असं सहकार्य करा. ते मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांच्या धंद्यामध्ये. परमेश्वर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम, हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे. चंद्रकांत होईल इकडे बघा.